नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 15 जानेवारीला किंक्रात आहे, म्हणजेच की वार आहे बुधवार. तर त्या दिवशी काय करायचं आहे, आपल्या घरांची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, घरातील इडापिडा, नजरबाधा दूर होण्यासाठी कापूरासोबत काही वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो. भोगी व मकर संक्रांत नंतर किंक्रात सण साजरा केला जातो. तर संक्रांतीनंतरचा जो दुसरा दिवस येतो तो संक्रांत करी म्हणून पण साजरा करतात. आता किंक्रात म्हणजे काय, तर या दिवशी काय करतात की नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र म्हणजेच की सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आता संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रात म्हणून हा साजरा करतात. तर पौष शुक्ल षष्टीचा दिवस किंक्रात म्हणजेच की करी असतो. ह्या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम म्हणजेच की कार्य करत नाहीत असे सांगितले जाते. म्हणजेच काय होते की आपण एखाद्या नवीन दुकानाचं म्हणा उद्घाटन वगैरे करायचं असेल किंवा घरातील कोणतं शुभ कार्य वगैरे असेल तर ते आजच्या दिवशी करत नाहीत. कारण की आता फार वर्षापूर्वीची संकारसूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने संकारसूराला ठार केले आणि लोकांना सुखी ठेवले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रसूर नावाच्या राक्षसाला मारले होते आणि मग त्याच्या जाचामधून आपल्या प्रजेला मुक्त केले. म्हणून मग हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो. तर मग पंचांगानुसार हा दिवस करी म्हणून पण सांगितला जातो. तर हा दिवस शुभ कार्यासाठी मान्यता देत नाहीत. आता मग किंक्रात कशी साजरी करायची आहे आपण, तर मग किंक्रातीच्या दिवशी काय करायचं आहे, स्त्रियांनी हळदी कुंकू करायचं आहे का, तर नाही. या दिवशी मग स्त्रियांनी शेणात हात घालू नये. म्हणजेच की जी शेतकरी लोक आहेत तर ती आपल्या शेतीमधील काही काम आहे म्हणा किंवा गुराढोरांची काही कामं असतात त्यातले मग महिलांचं जे काम आहे ते स्त्रिया अजून पण करतात. तर ते शेणामध्ये जी काही कामं असतात किंवा गाईचं शेण वगैरे काढणं, म्हशीचं शेण काढणं, तर मग त्यामधलं हे जे पहिलं आहे शेणामध्ये हात घालू नये असे सांगितले जाते. आता किंक्रातीला भोगीच्या दिवशी केलेली जी भाकरी असते तर ती भाकरी मग ठेवली जाते आणि मग ती भाकरी शिळी भाकरी खाल्ली जाते. तर केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावे असे सांगितले जाते. म्हणजेच की आता घरातील ज्यावेळेस आपण केर कचरा म्हणजेच की झाडून वगैरे घेतो त्यावेळेस मग महिलांनी वेणी घालूनच मग केर कचरा काढावा असे मग सांगितले जाते. तसेच मग दुपारी हळदी कुंकू वगैरे करू नये. म्हणजेच की आजच्या दिवशी हळदी कुंकू करू नये. अशा ज्या काही प्रथा आहेत आता किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या प्रथा आहेत तर ह्या पाळल्या जातात. तसेच या दिवशी म्हणजेच की किंक्रातीच्या दिवशी बेसनाचे म्हणजे बेसन पिठाचे धिरडे करून खाण्याची ही काही भागांमध्ये प्रथा मांडली जाते. तर मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये घरातील अडचणी दूर होण्यासाठी किंवा आपल्या घरातील आपण म्हणजेच की बऱ्याच महिलांना काही गोष्टी माहिती नसतात त्यामुळे मग आजच्या दिवशी काही चुका करतात. आता म्हणजेच त्यातलं पहिलं म्हणजे की आपल्याला एखादं नवीन कार्य करायचं आहे तर त्यावेळेस मग चांगल्या कामाची जर आपल्याला सुरुवात करायची आहे तर आजच्या दिवशी चुकूनही करायचं नाही. आणि जर आपल्याला बाहेरगावी वगैरे जायचं असेल किंवा लांबचा प्रवास करायचा असेल तर मग किंक्रातीच्या दिवशी मग लांबचा प्रवास वगैरे करू नये. त्याचप्रमाणे काय करायचं आहे, आजच्या दिवशी देवीचा म्हणजेच की पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. म्हणजेच की देवीला, जी आपली संक्रांती देवी आहे तर त्या देवीला. आता घरामध्ये वादविवाद म्हणजेच की घरात मोठ्या आवाजात बोलणे, इतरांशी भांडणं करणे हे चुकूनही आजच्या दिवशी मग करायचं नाही. म्हणजेच काय होतं की आजच्या दिवशी ज्या गोष्टी होतात ते मग वर्षभर आपल्या मागे भोग लागतात असे मानले जाते. म्हणजेच की घरामध्ये आपण शांततेचं वातावरण ठेवायचं आहे, इतरांशी आदराने वागायचं आहे, आपल्या देवतेचं किंवा देवांची पूजा तसेच नामस्मरण करायचं आहे, नामजप करायचं आहे. तर आपल्या घरामध्ये आपण ज्या गुरूंना मानतो त्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. जो कोणता पण तुमचा गुरु असेल त्या गुरूंचं किंवा मग श्री स्वामी समर्थ यांचं तुम्ही नामस्मरण करू शकता मनशांती होण्यासाठी किंवा मग तुम्ही तारक मंत्र लावू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं नामस्मरण करू शकता.
म्हणजेच की सांगण्याचं एवढंच की तुमचे जे पण कोणी गुरु असेल त्या गुरुचं आजच्या दिवशी जेवढ्या पद्धतीने होईल तेवढ्या पद्धतीने मग नामस्मरण करायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील वातावरण चांगलं राहते, घरात वादविवाद होत नाही, घरामध्ये शांतता टिकून राहते. त्यामुळे मग वर्षभर आपल्या मागे कोणतेही भोग लागणार नाहीत. तर मग ह्या ज्या कापुरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या संध्याकाळी जाळायच्या आहेत. तर मग काय करायचं आहे, त्या अगोदर आपण संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस मग काय करतो, दिवाबत्ती तर करतोच, त्यावेळेस धूपदीप लावायचा आहे आणि देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तो दिवा मग आपल्याला देवघरात लावायचा आहे. म्हणजेच की आपण ज्या कोणत्या सेवा किंवा उपाय वगैरे करतो त्याची प्रचिती म्हणून आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी मग एक पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये मोहरीचे किंवा तिळाचं तेल तुम्ही टाकू शकता आणि मग तो देवघरात दिवा लावायचा आहे. आणि मग दिवा लावण्याच्या अगोदर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. मग त्यावरती अखंड अक्षदा व्हायच्या आहेत, दिव्याची पूजा वगैरे करायची आहे, फूल वगैरे अर्पण करायचं आहे. म्हणजे लक्षात असू द्यायचं आहे की आजच्या दिवशी चुकूनही पिवळ्या रंगाचे, म्हणजेच की 3 दिवस भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवसामध्ये पिवळ्या फुलांचा म्हणा किंवा पिवळ्या वस्त्रांचा वापर करायचा नाही. कारण की संक्रांत देवीने मग पिवळे वस्त्र धारण केले आहे, त्यामुळे ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. नंतर मग पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. घरातील मुलांची इडापिडा दूर होण्यासाठी किंवा नजरबाधा असेल, जी पण काय तुमची इच्छा असेल किंवा घराची प्रगती होत नाही किंवा एखादा व्यवसाय वगैरे आहे त्याबद्दल मग माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घ्यायचं आहे, नसेल तर मग तुम्ही एखादी घरातील प्लेट वगैरे घेऊ शकता. आणि मग भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत 5 आणि मग फूल असलेल्या 5 लवंग घ्यायच्या आहेत आणि मग त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचं आहे. हे जे सगळं आहे तर हे आपल्याला उंबरट्याच्या बाहेर जाळायचं आहे आणि मग नंतर घरामध्ये पण जाळायचं आहे. तर मग काय करायचं आहे, जे भांडं घेतलं आहे त्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि मग मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणलात तरी चालेल किंवा मोबाईलवर लावलात तरी चालेल. आणि मग एक फूल असलेली लवंग टाकायची आहे. असं करून तुम्हाला ज्या सगळ्या वस्तू घेतल्या आहात त्या सगळ्या एक एक करून जाळायच्या आहेत. आणि मग तशाच पद्धतीने त्या सगळ्या वस्तू उंबरट्यावरती एक एक करून जाळून झाल्यानंतर, पण हा उपाय करत असताना तुमचा जो घराचा मेन दरवाजा आहे तो उघडा असला पाहिजे. जर तुम्हाला तसं शक्य होत नसेल तर कमीत कमी घराची एखादी खिडकी तरी मग उघडी ठेवायची आहे. यामुळे काय होतं की घरातील येड्यापिडा नजरबाधा असेल लहान मुलांना तर नकारात्मकता घरातील निघून जाण्यास मदत होते आणि मग मुलांची प्रगती वगैरे होते. तर मग काय करायचं आहे, ते जे भांडं आहे तर ते भांडं मग तुम्ही घरामध्ये किचनमध्ये पण घरात फिरवू शकता आणि मग हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळीकडे ते कापूर आणि मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू जाळत मग घरामध्ये फिरवायचं आहे. यामुळे काय होतं की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं भीमसेनी कापूर आणि लवंग पण माता लक्ष्मीला प्रिय आहे. म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होण्यास मदत होते. तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.